महू शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये एका भटक्या कुत्र्याने तब्बल 30 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा कुत्रा अचानक आक्रमक झाला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करू लागलाय। सकाळपासून दुपारपर्यंत विविध ठिकाणी त्याने लहान मुले, महिलांसह अनेकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कुत्रा अत्यंत आक्रमक अवस्थेत होता आणि त्याला पाहून लोकांनी पळापळ सुरू केली। काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काठ्या आणि दगडांचा वापर केल्याचंही समोर आलंय। मात्र कुत्र्याचा हल्ला इतका अचानक होता की अनेकांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही। दरम्यान स्थानिक प्रशासन आणि नगर परिषदेला घटनेची माहिती मिळताच तातडीनं पथक पाठवण्यात आले। संबंधित कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून कोणालाही कुत्र्याने चावा घेतल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला। या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले। नागरिकांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लसीकरण आणि निर्बंधात्मक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जाते। सध्या परिसरात भीतीचं वातावरण असून पालकांनी आपल्या मुलांना बाहेर एकटे न पाठवण्याचं ठरवलं। प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं पावले उचलवावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे।